तूही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की ज्या काही घटना घडत आहेत त्यामुळे मात्र आता इकडे सगळं सत्य समजलेलं आहे. ते म्हणजे स्वतः आता रमाकांतला सत्य समजून उपयोग नाहीये. कारण या सगळ्यामध्ये रमाकांतला मात्र आता इकडे कशा पद्धतीने वल्लरीने कॅप्चर केले हे आपण आणि त्यानंतर मात्र आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार की रमाकांतला सोडवण्यासाठी स्वतः अर्णव आलेला आहे. उदयकांत पकडला गेला. इतकंच नाहीये तर आता इकडे उदयकांतच्या सोबत आता वल्लरी सुद्धा पकडली गेलेली आहे. हो प्रेक्षकांनो, अनेक घडामोडी घडालेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता वल्लरी खूपच घाबरलेली आहे आणि घाबरलेली वल्लरी आता विचार करते की लवकरात लवकर आता मात्र याला हलवलं पाहिजे. कारण हा जर का इथेच थांबला तर आता माझं काही खरं नाहीये. आणि मग ती त्याच मदत घेण्यासाठी उदयकांतला कॉल करते. उदयकांतला कॉल केल्यावरती मात्र आता इकडे ती उदयकांतला सांगायला लागते काहीही झालं तरी लवकरात लवकर आता इकडे ये आणि या माणसाला इथून हलव. मग उदयकांत तिची आता मदत करतो. वल्लरी मात्र आता खिडकीमधून इकडे उदयकांतला बोलवते आणि बॅक साईडने मात्र आता इकडे रमाकांतला ती बाहेर काढते आणि रमाकांतला बाहेर काढून ती आता एका गोडाऊनमध्ये आणते. आणि नशिबाचा योगायोग असा ते म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी यांची गाडी सुद्धा आता तिकडेच बंद पडलेली आहे. ईश्वरी मात्र आता अर्णवला सांगत आहे काय झालं अर्णवचं, म्हणजे अचानकपणे गाडी कशी काय बंद पडली. आणि त्यावरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतोय काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का ही गाडी अशा पद्धतीने बंद पडलेली आहे तर आपण आता जरा बघूया काय झालंय. तर गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो. टायर पंक्चर झाल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो की उतर खाली, हा टायर आपल्याला दुरुस्त करायला लागणार आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे टायर दुरुस्त करण्यासाठी ते उतरलेत. पण ज्या वेळेला ते खाली उतरलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता आपण इकडे पाहतोय तिथे असलेल्या छोट्याशा एका म्हणजे स्टोर रूम म्हणा किंवा गोडाऊन म्हणा अशा ह्याच्यामध्ये आता इकडे रमाकांतला ठेवलंय. आणि उदयकांत सांगतोय याच्या आधी सुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्यासोबत नाइंसाफी केलीस. रमाकांत म्हणतो मी काय केले. आणि त्यावरती मात्र आता उदयकांत त्याला सांगायला लागतो काय केलंयस, अरे तू माझ्यासोबत जे काही केलंयस ना त्यानंतर मात्र आता मला आता प्रॉपर्टीतून बेदखल करण्यात आलं. आणि त्यावरती रमाकांत सांगायला लागतो प्रॉपर्टीतून तुला बेदखल करण्याचं कारण आता बाकी काही नाहीये. अरे तुझी वागणुकी, तुझ्या ज्या काही वर्तणुकी आहेत ना त्या वर्तणुकीच्या मुळे आता तुला इकडून बाहेर काढलेलं आहे. आणि असं असताना जर का आता तू या सगळ्यामध्ये मात्र आता नीट वागला नाहीस, मात्र आता माझ्याशी गाठ आहे. हे बघ काहीही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टीची. आणि त्यानंतर तो सांगतो प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाक आणि इथून तुला लगेच सोडवून मोकळं होणार आहे मी. आणि यावरती मात्र आता तो सांगायला लागतो तू मला सोडवणार. हे बघ माझा मुलगा आत्तापर्यंत निघाला असेल, त्याला जेव्हा समजलं असेल ना तेव्हा तो मला सोडवायला इथपर्यंत नक्की येईल. आणि यावरती तो म्हणतो तुझा मुलगा, अरे तुझा मुलगा इथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. काहीही झालं तरी तुझ्या मुलाला मी इथपर्यंत येऊच देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे रमाकांतला मारण्यासाठी त्यांनी आता दुसरी माणसं सुद्धा बोलवलेली आहेत. बरं हे सगळं चालू असताना ईश्वरी आता सांगायला लागते की आपण गाडी कशी दुरुस्त करूया. त्यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि ते दोघं जण टायर बदलायला लागतात. टायर बदलून झाल्यावरती आता इकडे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांनी खरं तर जाणं अपेक्षित आहे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच हे दोघं जण मात्र आता न जाता अर्णव तिला सांगतोय 1 मिनिट कुठेही जाऊ नकोया आपण, म्हणजे एक काम करूया, हे स्टोअर बघ ना, स्टोअर रूम गोडाऊन काहीतरी दिसतंय आणि याच्या मागे हे तर बरेच दिवस जुनं आहे पण इथे उभी असलेली एक गाडी मात्र आता नवीन दिसते, काय आहे हे सगळं. यावरती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते 1 मिनिट आपण ना डायरेक्ट आतमध्ये जाऊया नको. काहीही झालं तरी सुद्धा आत काय असेल कसं असेल याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाहीये. पोलिसांना आधी कॉल करा किंवा ॲटलिस्ट शिर्केंना तरी पोलिसांना इकडे घेऊन यायला सांगा. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव सांगायला लागतो ठीक आहे मी शिर्केंना कॉल करतोय आणि शिर्केंना कॉल करून मी आता इकडे बोलवून घेतोय. शिर्के एकदा का इकडे आणि त्यानंतर शिर्केंना कॉल केला जातो. शिर्केंना कॉल केल्यावरती मात्र आता लगेचच इकडे शिर्के सांगतात आम्ही तिकडे येतोय. तोपर्यंत वल्लरी आता विचार करते की काहीही झालं तरी सुद्धा यांना आता मी सोडणार नाहीये.
कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना आता मी काहीही झालं तरी आता या रमाकांतला मात्र आता धडा शिकवणार. इकडे आता आजी पुन्हा थोड्या वेळाने येते आणि काय ग वल्लरी, काय करत होतीस तू? वल्लरी सांगते काही नाही, पण वल्लरीच्या मात्र आता वल्लरीच्या इथे जे काही म्हणजे तिच्या बॅगवरती जो काही धब्बा लागलेला असतो खुनाचा, रक्ताचा डाग, तो आता आजी पाहते आणि आजी सांगायला लागते हे काय आहे ग? आणि त्यावरती वल्लरी आता उडवाउडवीची उत्तर देते. पण आजी आता विचार करायला लागते काय झालंय, सकाळपासून रमाकांत सुद्धा आता घरामध्ये नाहीये आणि या सगळ्यामध्ये सकाळपासून रमाकांत नाहीये आणि ही वल्लरी दार लावून काय करत होती असं म्हणत मात्र आता इकडे आजीला धक्का बसलाय. आणि तोपर्यंत हे सगळं होत असताना आजी अर्णवला कॉल करते. तोपर्यंत मात्र आता वल्लरीकडे परत आलेली आहे उदयकांतने जिथे आता कोंडून ठेवलेला आहे ते म्हणजे रमाकांतला. आणि त्यानंतर रमाकांत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. रमाकांत स्वतःला सोडत असताना वल्लरीची ड्युटी लागलेली आहे. उदयकांत काही कामानिमित्त बाहेर गेलाय आणि ड्युटी वल्लरीची असल्या कारणाने मात्र आता वल्लरी तिकडे आलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता रमाकांत तिकडे वल्लरीचा हात धरतो आणि आरडाओरडा करायला लागतो. तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण बाहेर आहेत आणि बाहेर असताना मात्र आता त्यांना तो आवाज ऐकू आलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता या दोघांनी आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. पण तो आता रमाकांतची गाडी त्यांनी तिकडून पाहिलेली आहे. ज्या वेळेला रमाकांतची गाडी आता तिकडे पाहिले आणि त्यावेळेला त्यांनी विचार केलाय, म्हणजे आता उदयकांतची गाडी पाहिल्यावरती ते आता विचार करायला लागतात, अरे देवा हे कसं काय घडलं, म्हणजे काही झालं तरी आता उदयकांत इकडे कशासाठी आलेला आहे. आणि त्यावेळेला मात्र आता अर्णव सांगायला लागतो आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी गोष्टी आता जपून करायला पाहिजेत. काहीही झालं तरी सुद्धा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आतताईपणा करून चालणार नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे उदयकांत आणि रमाकांत हे बोलत असताना उदयकांतने परत एकदा रमाकांतला बांधून ठेवले आणि वल्लरीला तो सांगतोय, हे बघ एक काम कर, काहीही झालं ना तरी सुद्धा याला आता मारूनच टाकायला पाहिजे, कारण हा आपल्या काहीही कामाचा राहिलेला नाहीये. कारण काहीही झालं तरी हा आता बाहेर जाऊन बोंबलत तिकडे बसणार आहे की आपण ह्याच्यासोबत काय केलंय. आणि त्यावरती मात्र आता रमाकांत सांगायला लागतो, हो तुमचं भांडणं फोडण्याशिवाय मी आता गप्प काही बसणार नाहीये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मात्र अर्णव इकडे वाहतो, तो म्हणजे वल्लरीला. ज्या वेळेला अर्णव आता वल्लरीला पाहतो आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि वल्लरी या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करते की अर्णव इथे कसा काय, आणि ती पळण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेला ईश्वरी अर्णव अचानकपणे आत गेलेले आहेत आणि तोपर्यंत शिर्के मात्र पोलिसांना घेऊन आलेले आहेत. ज्या वेळेला शिर्के आता पोलिसांना घेऊन आलेत आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवने इकडे खूपच मोठा काम केलेलं आहे. आणि ते म्हणजे अर्णवने रमाकांतला मात्र आता उदयकांतला पकडलेलं आहे. उदयकांतला पकडल्यावरती मात्र आता तो इकडे सांगायला लागतोय, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये मात्र आता तुझी सुटका नाहीये असं म्हणत त्यांनी आता उदयकांतची कॉलर धरले. उदयकांतची कॉलर धरून मात्र आता त्याला चांगलाच जाब विचारलेला आहे, बोल लवकर माझ्या बाबांना का मात्र अशा पद्धतीने तू इकडे हे करून ठेवलेलं आहेस, किडनॅप करून ठेवलेलं आहेस. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे ईश्वरी सांगायला लागते, हिला पकडा, ही बाई या सगळ्याची कारणीभूत आहे. मग आता आत्तापर्यंत सगळं जे काही घडलेलं आहे ते आता लगेचच सांगायला लागतो, तो म्हणजे इकडे रमाकांत, की कशा पद्धतीने वल्लरीने आपल्याला मारलं, कशा पद्धतीने वल्लरीने या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्याला कशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे हे ज्या वेळेला तो सांगतो. आणि त्यानंतर तो सांगतो की तुझ्या आईला या सगळ्यामध्ये जीव द्यायला लावणारी ही दुसरी कुसरी कोणी नाहीये, ही आहे ती म्हणजे वल्लरी, आणि वल्लरीनेच हा सगळा प्रकार केलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता ज्या वेळेला हे सगळे घटना समजले मग मात्र लगेचच इकडे अर्णव उदयकांतला पकडतो आणि तो सांगायला लागतो, उदयकांत या सगळ्याचा मास्टर माइंड आहे, त्यांनी आता हा सगळा प्रकार केलाय आणि याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे वल्लरी, तिने आता तुझ्या आईचा बदला घेतलाय, म्हणजे तुझी आई ईश्वरी तुझी आई, आणि त्याचबरोबर मात्र आता इकडे अर्णव तुझ्या आई, दोघांच्या सुद्धा आता आईला त्रास देण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे, तो म्हणजे वल्लरीने असं म्हणत त्यांनी आता सगळे गोष्टी क्लिअर केल्यात. आणि एका झटक्यात मालिकेचा टर्निंग पॉइंट आलेला आहे. वल्लरी तर एक्सपोज झाले, पण आता उदयकांत सुद्धा पकडला गेलाय. उदयकांत पकडला गेल्यावरती पोलीस आता दोघांना पकडून घेऊन गेलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने मात्र आता घरी ज्या वेळेला सगळ्यांना समजणार की हे सगळं काय घडलंय किंवा आता वल्लरीने काय केलंय,
त्यावेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठा गहजब होणार आहे आणि खूप मोठा आता वल्लरीच्या विरोधातला पुरावा समोर येणार आहे. आणि त्यानंतर मग आता कसं घडणार, काय घडणार येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळणार आहे.